वसंता सोनटक्के यांची तब्येत खालावली. आज उपोषणाचा 7वा दिवस. वसमत प्रतिनिधी. भेंडेगाव तालुका वसमत येथील रहिवासी वसंता शिवाजी सोनटक्के हे त्यांच्या न्याय मागण्यांसाठी दिनांक 1 जुलै 2026 पासून वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत उपोषणाला बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस. मंडळी, वसंता सोनटक्के हे काही महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांकडे किंवा एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे त्यांना त्यांचा जावाई करून घेण्याची मागणी करत नाही आहेत. त्यांची मागणी आहे त्यांचे पॅरालाइज असलेले वडील हे दिनांक 10/2/2024 पासून त्यांच्या स्वतःच्या शेतातून गायब झाले आहेत. ते हयात आहेत की मयत हे पोलीस प्रशासनाने सांगावे. मंडळी, पॅरालाइज असलेला व्यक्ती, जो व्यक्ती 4 पावलंही चालू शकत नाही, असा व्यक्ती त्याच्या शेतातून त्याच्या आखाड्यावरून गायब होतो. त्यानंतर त्यांचा मुलगा वसंता शिवाजी सोनटक्के हे संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये संशयित इसमांच्या नावानेशी तक्रार करतो. त्यानंतर त्याच्या हाती येतं काय, तर फक्त त्याचे वडील शिवाजी रामराव सोनटक्के हे हरवले असल्याचा शासकीय कागद. मंडळी, जो व्यक्ती पॅरालाइज आहे, ज्या व्यक्तीचा संबंधित संशयित इसमांसोबत करोडो रुपयांची किंमत असलेल्या जमिनीचा वाद आहे, त्याची केवळ मिसिंगची तक्रार नोंद होते. म्हणजे या ठिकाणी नक्कीच कुठेतरी पाणी मुरतंय. हे केवळ राजकीय हस्तक्षेप व मोठी आर्थिक उलाढाल या कारणांमुळे शक्य झाल्याची शक्यता असू शकते. प्रशासकीय पदावर बसलेला व्यक्ती त्याच्या पदाचा गैरवापर करत कर्तव्यात कसूर केलेली नक्कीच असू शकते. तशी शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर वसंत सोनटक्के हे त्यांच्या न्याय मागण्यांसाठी दिनांक 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2025 6 दिवस आमरण उपोषण करतो. अखेर त्याच्या लढवया वृत्तीसमोर प्रशासन थोडे बहुत नरमत संशयित इसमांवर थातुरमातुर गुन्हा दाखल करतं व त्यांच्या वडिलांचा शोध घेण्यासाठी व इतर मागण्यांकरिता काही अवधीचा कालावधी मागतात. पण मंडळी, मध्ये लोटलेल्या 10-11 महिन्यांच्या कालावधीत त्याच्या हाती काय लागतं, तर फक्त निराशा व फसवणूक. अखेर प्रशासकीय कार्यालयांच्या चक्रा व वारंवारची पायपीट करून करून वैतागून ते पुन्हा एकदा 1 जुलै 2026 पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. 1 जुलै ते 7 जुलै 2026 या 7 दिवसांच्या कालावधीत त्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी वसमत विधानसभा मतदारसंघातील विविध राजकीय सामाजिक कार्यकर्ते नेते यांच्यासमोर विविध माध्यमातून त्यांनी त्यांची हकीकत त्यांचं घराणं मांडलं. काही छोटे मोठे सामान्य कार्यकर्ते व एखादा दुसरा मोठ्या नेत्याचा अपवाद वगळता बाकी त्यांच्या हाती आलं तो फक्त भ्रमनिरास स्वतःला तालुक्याचे व आपल्या वसमत विधानसभा मतदारसंघाचे कैवारी म्हणून घेणारे लोक, त्यांच्या कार्यक्षेत्रातील एक सामान्य पेशाने ड्रायव्हर असलेला सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती त्याच्या न्याय मागण्यांसाठी मरणाच्या उंबरठ्यावर असताना देखील पाठ फिरवतात. ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. तुम्हाला खरंच स्वतःला जनतेचे, जनसामान्यांचे कैवारी म्हणून घेण्याचा अधिकार आहे का? हे एक वेळ आरशासमोर उभं टाकून तुम्ही तुमचंच तपासून पहा. तसेच विशेष पोलीस उपनिरीक्षक, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकांनी, वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी वसंत सोनटक्के यांची वेळोवेळी भेट घेतली. पण या भेटीच्या दरम्यान आश्वासक असं काहीच वसंत सोनटक्के यांच्या हाती अजून तरी लागलेलं नाही. हे विशेष. उपोषणाच्या 6व्या दिवशी कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांची खातेनिहाय चौकशी लावा, मी उपोषण सोडण्यास तयार आहे, असा प्रस्ताव वसंता सोनटक्के यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी दिला असता तुम्ही म्हणता तसं काहीही होऊ शकत नाही, असे उद्गार वसमतच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी मराठा टाइम्सच्या प्रतिनिधींसमोर काढले. हे विशेष. पॅरालाइज असलेल्या 4 पावलंही चालू न शकणाऱ्या व्यक्तीचं अपहरण व खून झाल्याची शक्यता असून देखील फक्त मिसिंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो. पण मंडळी, या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आज घडीला एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याची साधी चौकशीसुद्धा होऊ शकत नाही. तो अधिकारी निर्दोष असेल तर चौकशी अंतिम तसं निष्पन्न होईलच की, पण किमान चौकशी व तपास तर व्हायला हवा. वसंता सोनटक्के यांची दैनंदिन वैद्यकीय तपासणी करणाऱ्या वसमतच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीनुसार वसंता सोनटक्के यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. तसेच फार अशक्तपणा देखील आलेला आहे. त्यांना आजघडीला अक्षरशः बसण्या उठण्यासाठी आधाराची आवश्यकता लागत आहे. मंडळी, अशी विद्रावक परिस्थिती असताना देखील
वसंत सोनटक्के तर त्यांच्या न्याय मागण्या मान्य केल्याशिवाय त्यांचा आमरण उपोषण सोडणार नाहीतच असा त्यांचा दृढ निश्चय आहे, असं त्यांच्या बोलण्यातून व वर्तनातून जाणवतं. पुढे काय होणार आहे हे फार उत्कंठावर्धक व औत्सुक्याचा विषय आहे. यासह अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उचलला जाणार का? सर्व प्रशासकीय अधिकारी एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का? वसंत सोनटक्के यांना न्याय मिळणार का? की न्यायासाठी लढता लढता त्यांचाही अंत होणार की काय? वसंत सोनटक्के यांचे वडील शिवाजी रामराव सोनटक्के हे हयात आहेत की मृत हे समोर येणार का? त्यांना संपवलं गेलं असेल तर पोलीस प्रशासन त्यांचे मारेकरी शोधणार का? मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत, हिंगोली.